नमस्कार मित्रांनो. सध्या भारतात अनेक प्रकारचे स्कॅम होत आहे. त्यामधला एक क्राईमचा प्रकार म्हणजे हनी ट्रॅप. यामध्ये तुम्हाला तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. प्रोफाईलवरती सुंदर चेहरा पाहून तिची रिक्वेस्ट स्वीकारली जाते. त्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम यावरती तासनतास चॅटिंग सुरू होते. त्यानंतर मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण होते. मात्र मोबाईलवरती बोलणे कमी आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून चॅटिंगचे प्रमाण अधिक होते. त्यानंतर सुरू होते या हनी ट्रॅपचा स्कॅम. यामध्ये तुम्हाला पैशांची मागणी केली जाते. त्यामध्ये तुम्ही सांगता की बाबा मी पैसे पाठवतो. ते पैसे पाठवल्यानंतर ती पुन्हा सुद्धा 2-3 दिवसांनी ते तुम्हाला पैसे परत देते. तुमच्यात चांगली मैत्री होते. त्यानंतर तुम्ही तिला भेटायला बोलवता. ती भेटायला टाळते. भेटायचं टाळ्या भेटायचे टाळाटाळ केल्यानंतर तुम्हाला ती लग्नाची ऑफर घालते. ती ऑफर दिल्यानंतर तुमच्यात आणखी जवळीक वाढते. त्यानंतर तिचे कधी घर दुरुस्तीचे कारण किंवा कधी अन्य कारण दाखवून पैसे उकळणे चालू होते. त्यानंतर असे पैसे दिल्यानंतर भेटणे सुद्धा टाळाटाळ होते. तुम्ही कधीही त्या व्यक्तीला भेटले जात नाही आणि त्यानंतर काही दिवसांनी तुमचे फोन नंबर्स सगळे ब्लॉक होत झालेले असतात. सोशल मीडियावरती ती व्यक्ती सापडत नाही आणि तुम्हाला याद्वारे हनी ट्रॅपमध्ये तुम्ही अडकले जाता. म्हणून तुम्ही कधी असे हनी ट्रॅपमध्ये अडकले असाल तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये न घाबरता तुमची तक्रार नोंदवावी. तसेच 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईनवरती तुमची तक्रार नोंदवावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.